पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांत जाहीर होणार असून 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राजकीय रणसंग्राम सुरू होणार आहे। यंदाची निवडणूक वेगळी ठरणार असल्याने अनेक नवे चेहरे रिंगणात उतरलेत। पुणेकरांच्या अपेक्षांचा नवा चेहरा म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून रुपेश मोरे इच्छुक असून शहराच्या विकासासाठी त्यांनी ठोस भूमिका मांडली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी। येत्या काही दिवसातच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि अनेक उच्च उमेदवार आहेत। पाहायला गेलं तर 9 वर्षानंतर ही निवडणूक लागणार आहे, त्यामुळे अनेक युवक वर्ग सुद्धा या निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। आपल्यासोबत रुपेश मोरे आहे, तेही इच्छुक आहेत। आपण त्यांच्याबरोबर जाणून घ्या नेमकं कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। दादा, पाहायला गेलं तर आपण आता इच्छुक आहात, आपण वसंत मोरे यांचे सुपुत्र आहात, कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरे जाणार? या निवडणुकीमध्ये पहिलं तर सर्व जे काही जनतेचे प्रश्न असतील, सामान्य जनतेचे प्रश्न असतील, लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज, त्यानंतर मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड असेल, उद्यानं असतील, या सर्वच मूलभूत सुविधांसाठी आपण यावेळेस सामोरे जात आहोत। जे की गेले आता ज्या प्रभागातून मी उभा राहतो आहे त्या प्रभागाला एक 8 वर्ष झाले कायम अंधारातच ठेवलेले। त्या अंधाराला एक उजाळा देण्यासाठी मी त्या प्रभागात इच्छुक आहे आणि त्या प्रभागातून निवडणूक लढवणार आहे। आता पाहायला गेलं तर तरुणांनी राजकारणात का यावं याबद्दल काय सांगणार? असं बघायला गेलं तर काही नेत्यांनी राजकारणाला पूर्ण बदनाम केलेलं आहे, त्यामुळे तरुण राजकारणात येण्यासाठी फार विचार करतो। तसं तरुणांनी राजकारणात का यावं म्हणायला गेलं तर तरुण जे मुलं असतात यांना प्रत्येक गोष्टीचे व्हेरिएशन्स माहिती असतात, प्रत्येक गोष्टीचं काम करण्याची त्यांच्यामध्ये एक इच्छाशक्ती असते, ऊर्जा जास्त असते। त्यासाठी आणि मुलांनी राजकारणात येण्याचं कारण असं असायला पाहिजे की लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न, लोकांच्या ज्या काय मागण्या असतील ह्या तरुणांनी घरोघरात जाऊन हे माहिती करून घेण्यासाठी तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे। कारण की तरुणांनी राजकारणात नाही आलं तर येणाऱ्या पिढीला आपण काय सांगणार आहोत? तरुणांनाच येणाऱ्या पिढीनंतर ना, आता जर आपण बघायला गेलं पुढच्या पिढीमध्ये जर तरुणच राजकारणात आले नाहीत तर राजकारणात येणार कोण? तर आमच्या इकडे बघायला गेलं तर काही उमेदवार असे आलेले आहेत ज्यांना त्यांचं विजन माहिती नाही, ध्येय माहिती नाही। आणि हे विजन, ध्येय हे तरुणांना माहिती असलं पाहिजे। तरुणांना राजकारणाचा अभ्यास केला पाहिजे, त्यासाठी तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे। आपल्या प्रभागात अशी कोणती मुख्य समस्या आहे जी तुम्ही सोडवू इच्छिता? मी ज्या प्रभागातून उभा राहतोय त्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये लाईट, रस्ते आणि ड्रेनेज। कारण की जर मागच्या वेळेस जे बघायला गेलं तर आमच्या कात्रज भाग जो प्रभाग आहे हा कात्रज भागाशी थोडासा जुळलेला होता आणि तो प्रभाग 2012 साली त्या प्रभागाचे नगरसेवक ताते होते। 2012 साली तात्यांनी जे लाईट, रस्ते, पाणी 2012 साली तिकडे नेलं, त्यानंतर त्या रस्त्याची दुरुस्ती पण झाली नाही, तिथं पाण्याची क्षमता पण वाढवली गेली नाही, स्ट्रीट लाईटचे साधे पोल पण बदलले गेले नाहीत। त्यासाठी आपण तिथं सर्व प्रयत्न करणार आहोत। तुम्ही या राजकारणात आता इलेक्शन तर होणारच आहेत, पण कोणते नवीन उपक्रम तुम्ही हाती घेणार आहात? सर्व तर तरुणांसाठी, परत लहान मुलांसाठी आणि परत जे काय आपल्या प्रभागातील माता भगिनी असतील, महिला जे बचत गट असतील यांच्यासाठी जे एक आपण बघायला गेलं तर नोकरीची संधी असेल, परत लहान मुलांसाठी उद्यानं असतील, परतला जे लहान मुलांचे शैक्षणिक आपण बघायला गेलं तर शैक्षणिक आता आमच्या इकडे त्याच प्रभागामध्ये एक ई-लर्निंग स्कूल आहे, ती 2012 साली मान्य झालेली, पण तिचं अजून उद्घाटन झालं नाही। म्हणजे बघायला गेलं तर 13-14 वर्ष झाली ती शाळा अशीच पडू नये। त्या शाळेसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्या शाळेला चालू करून एक कात्रजला एक त्या प्रभागाला एक नवीन ओळख ज्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण देणार आहोत। पाहायला गेलं तर आपण तरुण उमेदवार आहात, आपल्यासमोर अनेक अनुभवी उमेदवार आहेत, आपण स्वतःला कशा प्रकारे सिद्ध करता? तसं बघायला गेलं तर समोरचे जे उमेदवार कोणी असतील प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। तसंच बघायला गेलं तर जे काय आपल्या प्रभागामधली समस्या असतील, जे काय उमेदवारांनी समस्या सोडवली नसतील, जे काय आता बघायला गेलं तर इतके वर्ष 8 वर्ष झाले, आता आपण येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते सगळं लोकांसमोर मांडणारच आहे। मागच्या 8 वर्षाच्या काळामध्ये साधं तिथं लाईट रस्ते जे उमेदवारांनी केले नसतील तर लोक ह्या उमेदवारांना परत का निवडून देत आहेत? परत लोकांना हे का संधी देतात? जे 5 वर्षापूर्वी दिसले होते तेच परत पुढच्या वर्षी दिसणार आहेत। इलेक्शनच्या काळामध्ये फक्त हे चेहरे दिसतात, नाही यांची काही कामं दिसत नाही, कुठल्याच प्रकारचा विकास दिसत। तो विकास आम्ही करून दाखवणार आणि हा विश्वास जनतेला माहिती आहे। गेली 2007 पासून तात्यांनी 2007 पासून जे आतापर्यंत कामं केली, पुणे शहरातील सर्वात जास्त काम करणारा जर कोण नगरसेवक असेल तर ते वसंत मोरेंकडे बघितलं जातं। त्याच प्रकारे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही विकास कामं करणार आहोत। पाहायला गेलं तर तात्यांच्या नावाचा
आणि त्यांच्या अनुभवाचा हा कसा मेळ साधणार आहे असं सर्व संदर्भात? तात्यांच्या नावाचा बघायला गेलं तर तात्यांचं नाव हे प्रत्येक जनसामान्याच्या घराघरात पोचलेलं आहे आणि ते कामाच्या माध्यमातून पोचलेलं आहे. तसंच त्याच नावाचा आम्ही उपयोग करून लोकांच्या घराघरात आपण काय काम करणार आहोत, लोकांचे काय प्रश्न सोडवणार आहोत, लोकांसाठी कुठल्या प्रश्नावरती आपण भांडणार आहोत, त्यासाठी आम्ही उतरणार आहोत. पाहायला गेलं तर आपल्यासोबत रुपेश मोरे होते. त्यांनी सांगितलं आहे की आम्ही लोकांच्या घरी घरी जाऊन त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणार आहोत. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आता काही दिवसातच महानगरपालिकेचे इलेक्शनही लागणार आहेत आणि आता या निवडणुकीनंतर या निवडणुकी तर होतीलच, यानंतर अनेक उमेदवारी उभे राहतील. यानंतर आता जे नागरिक आहेत हे कशाप्रकारे या उमेदवारांना कौल देतात हे आता आपल्याला पाहावं लागेल. न्यूज अटकटसाठी मी दिनेश वटे, धन्यवाद.